स्वानंदी, तू ठीक आहेस ना? हे काय डिवाइस आहे? नारायण कुठे आहे? बापरे, यामध्ये हे असं काहीतरी असणं इज सो डेंजरस अँड दिस इज टू मच. हे 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 काय आणि कोणी केलंय हे सगळं? तुम्ही सुजितकडे का बघताय? हा, त्याने काहीही केलेलं नाहीये. तो निर्दोष आहे, कळलं? सुजितने हे केलंय असं कोणीच बोललं नाहीये. तुम्ही का सुजित बद्दल स्पष्टीकरण देता? त्याची बाजू का मांडताय तुम्ही? आणि तुला इतकं घाबरायला काय झालं सुजित? ए मणी, काय बोलायचं तुला? जे बोलायचं ते स्पष्ट बोल ना, असा इनडिरेक्टली का बोलतोयस? सुजितराव, मी तुम्हाला तिघांनाही बजावून सांगितलेलं होतं की स्वानंदीच्या कार्यक्रमामध्ये मला कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. तिच्यावर कुठलाही संकट येता कामा नये. तरीही तुम्ही हे केलं. संचिता, मी वॉर्न केलं होतं की नाही? डॅड, तुम्हीच आम्हाला वॉर्न केलं होतं ना. मग तुम्हाला असं खरंच वाटतंय की तुमची वॉर्निंग इग्नोर करून हे सगळं आम्ही केलंय? कम ऑन डॅड, आम्ही काही केलेलं नाहीये. आणि हा मणी काही आरोप करतोय, तुम्ही याचा ऐकणार आहेत का? डॅड, मला सांगा, आजच्या प्रोग्रामच्या सिक्युरिटीची जबाबदारी कुणावर होती? मणीवर. बाहेर प्रत्येक सिक्युरिटी सगळ्यांच्या बॅग्स चेक करत होते आणि मग सोडत होते. हे कुणाच्या सांगण्यावरून? मणीच्या सांगण्यावरून. सामानाची ऑर्डर कोणी दिली होती? मणीने दिली होती ना. आणि आता सुद्धा फुलांची परडी वॉर्डनने दिली स्वानंदीच्या हातात. एक्झॅक्टली. डॅड, मला असं वाटतंय की हे सगळं मणी, वॉर्डन किंवा तो फुलवाला, या तिघांपैकी कुणीतरी केलं असू शकतं ना. डॅड, आम्ही काही नाही केलंय. आणि तुम्ही पाहताय ना, आम्ही सकाळपासून तुमच्या समोरच आहोत. आम्ही कुठेही गेलो नाही आहोत डॅड. मग आम्ही कसं करणार हे सगळं? तू काय बोलतेस? तुला कळतंय का? संचिता, तोंड सांभाळून बोल. काय बोलतेस तू? ही नीलम, ही स्वानंदीची आईसारखी आहे. ती असं करेल असं तुला वाटतंय? हा मणी तिचा नवरा आहे, तो कसं करेल हे? समजा काय केलंच असेल ना, तो तुम्ही तिघांनी केलेलं असणार आहे. पहिल्यापासून तुम्ही तिचा दुस्वास करताय. ह्या मागे तुमचाच हात आहे. बास झालं प्लीज.
का सगळ्या लोकांसमोर आमचा अपमान करताय तुम्ही? नाही, मान्य आहे, पूर्वी जे काही घडलं ते आम्ही केलं असेल, पण त्याचा विचार करून तुम्ही आत्ता नाही आम्हाला आरोपीच्या निद्रात उभं करू शकत. बिनबुडाचे आरोप करताय आमच्यावर. नाही, तुम्हाला जर आमच्यावर आरोप करायचा असेल तर त्यासाठीचा बेस काय आहे? तुमच्याकडे पुरावा आहे म्हणी? पुरावा आहे? पुराव्यांवाचून आम्हाला का बोलताय तुम्ही? डॅड, तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ते सिद्ध करा. आणि जर हे सिद्ध झालं की जे आता घडलंय ते आम्ही केलंय, तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. ते लोक गाडी चेक करतात तोवर मी सटकतो पटकन, नाहीतर वाट लागेल. ए थांबे, ए थांब थांब, कुठे पळतोयस? हा, कुठे पळतोयस? घरी चाललोय. मी पिशवीत काय 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 पिशवीत नाही काय दाखव इथे. काय नाही. दाखव बोललं ना, तू असं नाही ऐकणार. चल साहेबांकडे, चल बोल, चल चल साहेबांकडे. बोल ना म्हणी, बोल आता. मगाशी सगळ्यांसमोर आरोप करत होतास ना. आहेत पुरावे सिद्ध करण्यासाठी की हे जे घडलंय ते आम्ही केलंय. सगळ्यांसमोर उगाच अपमान करताय आमचा. संचिता, मॉम, जिथे आपल्याला मान मिळत नसेल ना तिथे थांबायचं नसतं. चला. ए, चल चल म्हणतो ना. मणी सर, हा बघा नारायण, हा पळत होता, लगेच पकडला मी त्याला. पळून जात होता म्हणजे? अहो, मी याची पिशवी चेक करायला मागितली तर हा पिशवीच देत नव्हता. बघू ती पिशवी. दे ती इथे पिशवी, दे बोललो ना. सोड सोड बॅग. नारायण, ती परडी तुझ्याकडे कशी काय आली? हा काय प्रकार आहे? साहेब ते नारायण, खरं खरं सांग, नाहीतर पोलिसांना बोलवेन मी. नाही साहेब, मला यातलं खरंच काही माहित नाही साहेब. नारायण, खरं खरं सांग, नाहीतर तुझ्या दोन्ही पायांवर तू परत जाऊ शकणार नाहीस. हं? ठीक आहे, तुला खरं बोलायचं नाहीये ना? मी पोलिसांनाच बोलवतो. साहेब, यात खरंच माझी काही चूक नाही साहेब. मला संचिता मॅडमने एक पार्टी मानवायला सांगितली होती. आणि दुसरी पार्टी सेम टू सेम तशीच बनवायला सांगितली होती. आणि त्याच्यात एक डिव्हाइस ब्लास्टिंगचं बसवायला सांगितलं होतं मॅडम. म्हणून मी तशी सेम टू सेम परडी बनवली आणि घेऊन आलो साहेब. डॅड हा खोटं बोलतोय. हा विनाकारण माझं नाव घेतो. मी काही केलं नाहीये डॅड. आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणार की माझ्यावर मी सून आहे डॅड. संचिता, हे जर खोटं बोलताय तर मग हा रिमोट काय? कसला रिमोट आहे हा? संचिता, सुजित, आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघं माझ्या घरातून निघा. निघा, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. अहो, सुजित मुलगा आहे आणि मुलाला आणि सुनेला घराच्या बाहेर नका काढू. मान्य आहे त्यांचा आधीपासून स्वानंदीवर राग होता. चुकून केलं असेल ह्यांनी. राग? स्वानंदीच्या विषयी त्यांच्या मनातला राग आत्ताचा नाहीये, पहिल्यापासून आहे. अरे, मी समजत होतो की माझं कुटुंब एकोप्यानं आनंदानं नांदतं इथे आत्ता. डॅड, अशी चूक पुन्हा माझ्याकडून नाही घडणार.
हे जे होतं ते शेवटचं. प्लीज आम्हाला घराबाहेर नका काढू. थांब, तू तशी ऐकणार नाहीयेस. कारण सगळ्यांच्या समोर जेव्हा तोंड काळं होतं ना तेव्हा काय वाटतं हे तुला कळायला हवंय. हो बाळू, आज जा आणि बुक्का घेऊन ये. हो साहेब. सुजितराव, तो ताटातला बुक्का घ्या आणि संचिताच्या तोंडाला फासा. अहो असं नका करू सुजितराव, संचिता, बाळू, नारायणला घेऊन जा. चला चला कुठे कुठे अहो नको नको प्लीज. चला सुजितराव, असं काय करताय? घरातून बाहेर व्हा तुम्ही. नाही सुजित, थांब थांब. संचिता, इकडे ये. चल, घरातून बाहेर व्हा ती. शालिनी, तुम्ही सुद्धा काही बोलू नका. तुम्ही बाहेर व्हा आधी. यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही सामील होतात. आत्ताच्या प्लॅन मध्ये सुद्धा तुम्ही सामील असणार आहात. बाहेर व्हा तुम्ही तिघाही. मला माझ्या कुटुंबाबरोबर आनंदाने राहू द्या. एक मिनिट, घराच्या किल्ल्या द्या. आजपासून तुमचा या घरावर काहीही अधिकार नाहीये. मोठ्या गर्वानं मिरवत होतात ना स्वतःला मालकीण म्हणून. तो अधिकार तुमच्याकडनं मी काढून घेतलाय आणि तो अधिकार मी नीलमला देतोय. यापुढे या घराची मालकीण नीलम असेल. नीलम, ये इकडे ये. शालिनी, घराच्या किल्ल्या द्या. नीलम, आजपासून या घराच्या किल्ल्या
तुझ्या ताब्यात. आणि या घरावरचा अधिकारी तुझा. आजपासून तू या घराची मालकीणीस. हे काय, तुम्ही अजून गेला नाहीत? चला निघा. अहो आम्ही कुठे जाणार आणि कुठे राहणार? आहे त्याचा विचार केलाय मी. आजपासनं तुम्ही आउट हाऊस मध्ये राहणार आहात. हीच तुमची लायकी आहे. आता चला, निघ. चल, चला चला, बाहेर वा. सगळा कार्यक्रम चालू होता चांगला. या तिघांनी सवयीप्रमाणे घाण केलीच. या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप सरपोतदारांनी झालाय. एकटे पडलेत. आपण जाऊया भेटायला. साहेब, आज जे काही घडलं ना त्यासाठी मी तुझा गुन्हेगार आहे. कारण हे सगळं माझ्या घरात माझ्या समोर घडलंय. माझ्या मुलाने, माझ्या सुनेने हे सगळं घडवून आणलं. ते जितके जबाबदार आहेत ना तितका मीही जबाबदार आहे. मला माफ कर. नाही बघ, मला 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 तू थांबवू नकोस. ह्या घटनेमुळे माझ्या मनात जी अपराधाची भावना आहे ना ती बोलून मला बाहेर काढून दे. तर मी वेडा होईन. पण तू पण मला माफ कर. काय मी तुला भरीस पाडलं तू नाही नाही म्हणत असता. नाही, मी या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली आणि मी ग्वाही दिली होती की या कार्यक्रमामध्ये स्वानंदीला काही होणार नाही. पण तिच्यावर हल्ला झालाच. माझ्या घरामध्ये मी तुम्हाला सुरक्षित ठेवू शकलो नाही ना याचा पश्चाताप मला होतो. काय करू आता मी? कुठे जाऊ आणि कोणाला सांगू? मला किती वाईट वाटतंय ते. मला खरंच माफ करा मला. तुम्ही शांत व्हा. आम्ही तुम्हाला काही बोलतोय का? तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी सुद्धा तुम्ही मनातून मला दोष देत असणार आहात मला माहितीये. अरे मी किती प्रयत्न करतोय की तुमच्या तिघांच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण करायचा, पण या घटनेमुळे सगळ्यावर पाणी फिरलं. असं काही झालेलं नाहीये. आम्ही तुम्हाला जबाबदार ठरवत नाही आहोत. जे काय केलं ते सुजित आणि संचितानी केलंय. तुम्ही का स्वतःवर दोष घेताय? तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघ स्वानंदी, जे काय घडलं हे विसरून जा. तू मनात ठेवलंस ना तर त्याचा परिणाम बाळावर होईल. प्लीज विसर.
मणी, स्वानंदीला घेऊन जा आणि तो आराम कर. नीलम, तू स्वतः जा आणि आराम कर. हळूहळू का होईना पण मणी आणि नीलमचा विश्वास माझ्यावर बसायला लागलाय. वा, बालचंद्र सर पोद्दार.